वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे. नुकताच 18 जानेवारी रोजी आपला सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामचा पेपर झालेला आहे आणि यावर्षीचा पेपर जो आहे तो लास्ट इयरच्या पेपरच्या तुलनेमध्ये थोडा अवघड होता. त्यामुळे यावर्षीचं मेरिट जे आहे ते यावर्षीचं मेरिट 8 ते 10 मार्क्सनी कमी होणार आहे. त्यामुळं काळजी करू नका की तुम्हाला मार्क्स कमी आहेत आणि आपण मेरिटला लागू का नाही. परंतु आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे स्टुडंट जे आहेत ते स्टुडंट नेहमी हे टॉप राहतात. लास्ट इयरला देखील आपला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट 80% स्टुडंट जे आहेत ते आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सैनिक स्कूलला गेलेले आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी अवघड पेपर असून देखील मुलांचा स्कोर जो आहे तो मुलांचा स्कोर मी तुम्हाला सांगणार आहे की मुलांचा स्कोर किती झालेला आहे. की गेल्या वर्षीसुद्धा आपलं जे आहे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मुलं जी आहे ते ऑल इंडिया रँकला लागलेली होती. त्याचप्रमाणे यावर्षी देखील अवघड पेपर असून देखील मुलं जी आहेत ती मुलं ऑल इंडिया रँकला लागणार आहेत. यामध्ये मी तुम्हाला जे मार्क्स इथं दाखवत आहे स्टुडंटचे, हे जे मार्क्स आहेत ते एक्झाम हॉलमधून जेव्हा मुलं बाहेर आले तेव्हा त्यांनी टिकमार्क करून जे दिलेले आहेत ॲन्सरला टिकमार्क करून दिले की जे त्यांनी आतमध्ये सर्कल ड्रॉ केलेले होते. तर बाहेर आल्यानंतर त्यांनी जे मार्क्सवर क्वेश्चन पेपरवरती ज्या ऑप्शनला टिकमार्क करून दिले त्यानुसार हे मी मार्क्स तुम्हाला आता सांगत आहे. बघा, अनिरुद्ध बुधावत 292 असे मार्क्स त्याला मिळालेले आहेत. या मार्क्समध्ये एक 2-3 मार्क्सचा जो आहे तो फरक पडू शकेल. एक तर 2-3 मार्क्स वाढू शकतील किंवा कदाचित यापेक्षा कमी होऊ शकतील. म्हणजे 290चे 292चे 290 होतील किंवा 295 देखील होऊ शकतात. लास्ट इयरला मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आम्ही मुलांकडून क्वेश्चन पेपरवरती टिकमार्क ॲन्सरला कुठल्या टिकमार्क करून घेतलेले होते त्याप्रमाणे मुलांनी टिकमार्क करून दिले होते आणि आम्ही मार्क्सचा जो अंदाज लावला होता त्याचप्रमाणे मुलांचे मार्क्स आलेले आहेत. म्हणजे अवघड पेपर आहे तरी देखील मुलं जी आहेत ती आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मुलं 290+ गेलेली आहेत. म्हणजे यावर्षी देखील आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे ऑल इंडिया रँकमध्ये मुलं येणार आहेत. यावर्षीचा पेपर अवघड आहे. जी के अवघड होतं, त्यामध्ये लँग्वेज अवघड होतं. त्यामुळे मुलांचा जी केमध्ये स्कोर जो आहे तो थोडा स्कोर कमी झालेला आहे. तरी देखील 48 मार्क्स आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मुलांना जी केमध्ये पडलेले आहेत. 48, 46, 44 असे मार्क्स मुलांना आहेत. त्यामुळे मुलांचा स्कोर जो आहे तो स्कोर वाढलेला आहे. लास्ट इयरला 280+ सातारा सैनिक स्कूल आणि चंद्रपूर सैनिक स्कूलचं जे मेरिट आहे ते 280+ जाईल असं सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे लास्ट इयरचं मेरिट हे 280+ गेलेलं होतं, कारण लास्ट इयरचा पेपर थोडा यावर्षीच्या तुलनेने सोपा होता. पण यावर्षीचं मेरिट जे आहे ते यावर्षीचं मेरिट 270+ जाण्याची शक्यता आहे. एक 10 मार्क्सनी मेरिट जे आहे ते मुलांचं मेरिट कमी येऊ शकतं. याच्यामध्ये कॅटेगरी जी आहे ते कुठल्याही कॅटेगरीमधील स्टुडंट जे 270+ असतील ते यावर्षी मेरिट लिस्टला लागण्याची शक्यता आहे. बघा, 280+ जे आहे ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे आता मोजता सुद्धा येणार नाहीत एवढी मुलं जी आहेत ते 280+ आहेत. म्हणजे ही सगळी मुलं जी आहेत ती ही 280+ सगळी मुलं आत तर जाणारच आहेत. 270 मी सांगितलेलं आहे तुम्हाला. मग बघा 270+ किती मुलं आहेत. एवढी सगळी मुलं फर्स्ट लिस्टमध्ये सातारा सैनिक स्कूल आणि चंद्रपूर सैनिक स्कूलमध्ये जाण्याची शक्यता आहे. आमच्या इथे म्हणजे सातारमध्ये जे छोटे मोठे क्लास आहेत की जे सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेतात, तर त्यांच्या मधील जे पालक आहेत, त्या क्लासमधील जे पालक आहेत त्यांच्याशी आम्ही डिस्कस केलं. त्यांना त्यांचा टॉपर विचारला तर त्यांचा टॉपर 255चा आहे. तुम्ही विचार करा, 255चा टॉपर आणि 290+चा टॉपर, 92चा टॉपर जो आहे, तर याच्यामध्ये केवढी तफावत आहे. सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेणारे जे छोटे मोठे क्लास आहेत सातारमधील, तर त्यांचा जो आहे तर त्यांचे गेले 5 वर्ष जे आहे ते गेले 5 वर्ष सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामला एकही स्टुडंट्स लागलेला
नाही. आणि आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रिझल्ट दिवसेंदिवस दरवर्षी एवढा वाढत चाललेला आहे की पॅम्पलेट्सची साईज जी आहे ती दिवसेंदिवस आम्हाला पॅम्पलेट्सची साईज मोठी करावी लागत आहे. यावर्षी जे आमचं 300 आउट ऑफ 300चं जे स्वप्न होतं ते आम्हाला यावर्षी पूर्ण करता आलं नाही. त्याबद्दल आम्हाला फार खेद आहे. परंतु नेक्स्ट इयरचं जे आमचं यावर्षीचं जे स्वप्न आहे ते आम्ही नेक्स्ट इयरला पूर्ण करणार आहोतच. त्यामुळं आमची रिपीटरची बॅच जी आहे ती रिपीटरची बॅच आमची सुरू झालेली आहे आणि आमचं वर्कआउट जे आहे ते वर्कआउट देखील सुरू झालेलं आहे. कारण राहिलेलं अर्धवट स्वप्न आम्हाला नेक्स्ट इयरच्या मुलांमध्ये पूर्ण करून घ्यायचं आहे. 300चा आउट ऑफ 300चा टॉपर आम्हाला द्यायचा आहे. ऑल इंडिया रँक 1ला द्यायचं आहे. आपली जी रिपीटरची बॅच आहे ती आपली सुरू झालेली आहे आणि आपलं वर्कआउट देखील सुरू झालेलं आहे. यावर्षी जे आहे ते 50 आउट ऑफ 50चं जे आहे ते 48 मार्क्स मुलांना पडलेले आहेत जी केमध्ये. पण यावर्षी आम्हाला मुलांना जी केमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचे आहेत. त्यामुळे रिपीटर स्टुडंट्स जे आहेत त्यांनी लवकरात लवकर क्लास जॉईन करून आपलं टार्गेट कंप्लीट करण्याकडे फोकस करायचं आहे. त्याचबरोबर जे नवीन स्टुडंट आहेत की ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांनी देखील लवकर जॉईन करायचं आहे. तुमच्या जवळपासचे जे स्टुडंट्स असतील की जे सैनिक स्कूलची तयारी करत आहेत त्यांना देखील सांगा. कारण माहेश्वरी शिंदे हिचा फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये तिला 285 मार्क्स मिळालेले आहेत. विचार करा, फर्स्ट अटेम्प्टमध्ये ही मुलगी 285 मार्क्स पाडू शकते. म्हणजे तिची तयारी ही कशी करून घेतली असेल, तिने अभ्याससुद्धा कसा केलेला असेल. म्हणजे यावरून तुम्ही विचार करा की फर्स्ट अटेम्प्टमध्ये देखील मुलं मेरिटला लागू शकतात आणि एवढा स्कोर पाडू शकतात. पेपर यावर्षीचा अवघड होता तरी देखील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मुलं जी आहेत ती 290+ गेलेली आहेत. त्यामुळे विचार करा की ह्या मुलांना जे आहे ते 290+ का गेलेली आहेत, का तर त्यांना वेध लागलेले होते ते ऑल इंडिया रँकचे. परंतु पेपर थोडा अवघड होता त्यामुळे ते 290+ मध्ये गेलेले आहेत. हेच जर थोडा गेल्या वर्षीसारखा जर पेपर असता लास्ट इयरसारखा तर ही मुलं 300 आउट ऑफ 300 पर्यंत सहज पोचले असते. त्यामुळं आम्ही आमच्या मुलांना फक्त त्यांच्या जिल्ह्यापुरतं त्यांच्या राज्यापुरतं मर्यादित न ठेवता ते या एजमध्ये म्हणजे 4th 5th 6th मुलं जी आहेत ती ऑल इंडिया रँकचा विचार करायला लागलेली आहेत आणि त्यानुसार त्यांचं वर्कआउट देखील करत आहेत. त्यामुळं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तयारी मुलांची ही कशा प्रकारे करून घेतली जात आहे हे तुम्हाला त्यांच्या मार्क्सवरून नक्कीच निदर्शनास येत असेल. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊन ऑल इंडिया रँकचा विचार करायला सुरुवात करा. सैनिक स्कूल, जवाहर नवोदय, RMS या स्पर्धा तसेच इतर स्पर्धा परीक्षांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.